नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बुधवार पेठेतलं भयान वास्तव आणि म्हणजे वर्दीतला दलाल कसा असतो, पोलीस कशी दलाली करतात, तर त्याचं बुधवार पेठेतलं उत्तम उदाहरण आहे. फराजखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत नेमका काय प्रकार घडला. एका 22 वर्षीय तरुणीवरती आलेली ही वेळ. पोलीस मायबाप सुरक्षेसाठी आहे म्हटलं जातं. माणसाला काय अडचण आली की प्रथम माणूस पोलिसांकडे जातो, परंतु तेच पोलीस रक्षक जर भक्षकच बनले आणि दलाली वेश्या व्यवसायांची जर खायला सुरुवात केली तर या पोलिसांना नेमकं म्हणायचं काय. अशीच घटना पुण्यातल्या बुधवार पेठेत घडलेली आहे. कुंटणखान्यातनं एक बाई पळून आली आणि तिनं थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि त्यानंतर जो घडलेला भयंकर प्रकार, त्या प्रकरणानंतर देवेंद्र फडणवीसांकडे असलेलं गृह खातं, त्या गृह खात्यावरती अक्षरशः थू थू झालेले आहे. तरी देखील राजीनामा गृहमंत्री देणार नाहीत. त्या पोलिसांवर कारवाई झाली, परंतु त्या प्रकरणाचं पुढं नक्की काय झालं त्याच विषयाचा आज व्हिडिओ घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. बुधवार पेठ म्हटलं की पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहराच्या मधोमध असलेली ही बुधवार पेठ म्हटलं की वेश्या व्यवसायाचा मोठा अड्डा असं समजलं जातं. या ठिकाणी अनेक नेपाळी तरुणी, बांगलादेशी किंवा इतर ठिकाणच्या आलेल्या तरुणी हा वेश्या व्यवसायासाठी त्यांना प्रवृत्त केलं जातं किंवा त्या सोकोशीनं वेश्या व्यवसाय करत असतात किंवा काही लोक तिथं त्यांना आणून विकत सुद्धा असतात. तर या बुधवार पेठेचा जो आवार आहे हा फराजखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो. या फराजखाना पोलीस स्टेशनचे आणि खडक पोलीस स्टेशन असं जवळजवळ पोलीस स्टेशन आहे. याच बुधवार पेठेमध्ये एक तरुणी अचानक चुकून तिथे येते आणि ती वेश्या व्यवसाय दलालांच्या हाती लागते. तिला जबरदस्तीनं वेश्या व्यवसाय करण्यास तिला भाग पाडलं जातं आणि तिच्यावरती अन्याय अत्याचार सुरू होते. या सगळ्या प्रकरणाला कंटाळून ती तडक पोलीस स्टेशन गाठते आणि पोलीस स्टेशनला जाऊन तिथं पोलिसामध्ये आपल्या मालकीनीबाबत तक्रार करत असते. परंतु त्या ठिकाणी वर्दीतली जी दलाल, असंच म्हणावं लागेल, वर्दीतले जे दलाल बसलेले आहेत ते मात्र वेगळ्याच सुरामध्ये. त्या ठिकाणी एक महिलेसाठी महिला धावून आली पाहिजे, परंतु त्या ठिकाणी जी महिला पोलीस हवालदार मनीषा पुकाळे ही त्या ठिकाणी ड्युटीवरती होती. त्या महिलेला, त्या बुधवार पेठेतनं आलेल्या महिलेनं सविस्तर सगळं सांगितलं की माझ्यावरती असा अन्याय होतोय, अत्याचार होतोय, मी बांगलादेशातली आहे, इकडं कामानिमित्त आली आणि मला पकडून त्या बुधवार गल्लीमध्ये नेलेलं आहे आणि तिथं मला जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करायला लावलं जात आहे. या पोलीस हवालदार मनीषा पुकाळेनं आपल्या वरिष्ठाला फोन केला आणि वरिष्ठाच्या कानावर घालून वरिष्ठांनी आणि ह्या दोघांनी मिळून त्या मुलीचा पुन्हा सौदा ज्या ठिकाणाहून ती पळून आली होती त्याच ठिकाणी त्या मालकीनीकडून 2.5 लाख रुपये घेतले. म्हणजे ही आहे पोलीस खात्याची वर्दी आणि आबरू आणि इज्जत चव्हाट्यावर मानणारे असे पोलीस. जर पोलीस खात्यामध्ये जर असतील तर अशा लोकांवरती काय म्हटलं पाहिजे, अशा लोकांवरती काय शंका उपस्थित केल्या पाहिजे. म्हणजे हे जनतेचे रक्षकच जर भक्षक बनत चालले असतील, म्हणजे जी मुलगी मदतीसाठी आली तिला मदत करण्याऐवजी तिला जर पुन्हा देह विक्रीकडेच लोटलं जात असेल तर अशा पोलीस कर्मचारी, अशा अधिकाऱ्यांना आपण काय म्हटलं पाहिजे. तर त्या मुलीला जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घ्यायला त्यांनी भाग पाडलं. पुन्हा तिला त्या वेश्या व्यवसायाच्या मालकीनाला कुंटणखान्यामध्ये तिला 2.5 लाखाला विकलं गेलं. आणि हा प्रकार एका सामाजिक कार्यकर्त्यानं गपचूप रेकॉर्डिंग केला आणि तो व्हायरल केला. व्हायरल केल्यानंतर मात्र पुन्हा ह्या सगळ्या प्रकरणाची पोलखोल झाली आणि पुणे पोलिसांची आबरू
तसंच महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याची आणि महाराष्ट्रातल्या गृह विभागाची आबरू मात्र चव्हाट्यावरती आली. त्यानंतर पोलिसांनी शेजार पाजारचे सगळे पोलीस, शेजारच्या पोलीस स्टेशनची आणि पुन्हा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं आणि याच्यामध्ये अनेक तरुणींची सुटका केली. अनेक बांगलादेशी तरुणी या ठिकाणी राहत होत्या आणि त्यांच्याकडून जबरदस्तीनं वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. आता अनेक वेळा कारवाई केली, परवा सुद्धा त्या ठिकाणी कारवाई केली. ज्या बाहेरून आलेल्या ज्या मुली आहेत ज्यांच्याकडून जबरदस्तीनं वेश्या व्यवसाय करून घेतला जातो अशा शोधण्याचं काम मात्र पोलिसांकडून जोरदार सुरू आहे. परंतु हे पुण्यामध्ये अशी एकच प्रकरण आहे का? अशी अनेक प्रकरणं आहेत. पुण्यामध्ये जे मसाज सेंटर सुरू आहेत, मसाज सेंटरच्या नावाखाली सुद्धा शुद्ध वेश्या व्यवसाय सुरू आहे. म्हणजे वेश्या व्यवसाय हा मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेला आहे आणि पुण्यामध्ये अनेक, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, असे सगळ्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये शुद्ध वेश्या व्यवसाय सुरू असतो मसाज सेंटरच्या नावाखाली आणि त्याचा 2-2 लाख 3-3 लाख हप्ता हा पोलीस स्टेशनला असतो. म्हणजे पोलीस स्टेशन ह्याच्यावरतीच आहे, दलाली खाण्यावरतीच पोलीस स्टेशन आहे. आता या परिसरामध्ये पोलिसांनी जेव्हा कारवाई केली बुधवार पेठेमध्ये, त्यामध्ये अनेक वेगवेगळे म्हणजे ड्रग्ज रॅकेट सापडलं, मानवी तस्कर रॅकेट सापडलं, अशा अनेक चरस, अनेक काय काय गोष्टी सापडल्या. जवळपास 600 ते 700 पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. यामध्ये बऱ्याच मुली सापडल्या, बांगलादेशी आधार कार्ड सापडले. म्हणजे हे सगळं पोलिसांनी देखत दिवसा ढवळ्या सुरू आहे. परंतु हप्ते घेतले की काहीही कारवाई होत नाही. त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे बघा, महाराष्ट्र आणि देशात पोलीस खातं एवढं बदनाम झालंय. पोलीस खात्यामध्ये एखादी तक्रार जरी द्यायला एखादी महिला गेली तरी तिच्याकडून पैसे घेतल्याशिवाय तक्रार दाखल केली जात नाही. किंवा एखाद्या माणसाची काय अडचण असेल किंवा काय गुन्हा घडला असेल, ती जरी तक्रार द्यायची म्हटलं तरी पोलीस पैसे घेतल्याशिवाय तक्रारच दाखल करून घेत नाहीत. त्याचबरोबर ज्याच्यावर अन्याय झालाय त्याच्यावरच पुन्हा अन्याय केला जातो, त्याच्यावरच पुन्हा तक्रारी दाखल केल्या जातात. असे सुद्धा प्रकार आपण महाराष्ट्राने पाहिलं. कुठं गेलं ते पोलीस खातं? ज्या भागामध्ये एखादा गुन्हा घडला तर 24 तासाच्या आत पोलीस त्या गुन्हेगाराला अटक करायची. ती पोलिसांची प्रतिमा आज कुठे गेली? ते पोलीस आपल्याला दिसतायत का? ते पोलीस अजिबात आपल्याला दिसत नाहीत. पोलीस राजकारणी पोलीस झालेले आहेत, राजकीय पोलीस झालेले आहेत. जसं की आपण पाहिलं की सत्ताधारी पक्षाचं भावलं बनून पोलीस राहिलेले आहेत, कठपुतळी बनून राहिलेले आहेत सत्ताधारी पोलिसांचे. आणि त्यामुळेच पोलीस खात्यात सुद्धा या मनीषा पोकळेसारखे दलाल, मनीषा पुकाळेसारखे दलाल वर्दीतले निर्माण झालेले आहेत. आणि अशा दलालांमुळं पोलीस खात्याची आबरू मात्र चव्हाट्यावरती आलेली आपल्याला दिसते. तर मित्रांनो, हे प्रकरण काही साधं नाही, हे गंभीर प्रकरण आहे की एखादी माता माऊली, एखादी बाई, जर आता अशी परिस्थिती झाली की एखाद्या महिलेला पोलीस स्टेशनला जाणं सुद्धा भीती वाटायला लागलेली आहे की आता ही असं एकच प्रकरण नसेल, अशी अनेक प्रकरणं असतील, ते उजेडात आली नाही. ती पोलीस स्टेशनला गेलं की पहिला फोन काढून घेतात, रेकॉर्डिंग करून देत नाहीत आणि जबरदस्तीनं खोलीमध्ये डांबून ठेवतात. असे अनेक प्रकार आपण पाहिलेले आहेत, सर्रास प्रकार असे घडत असतात. तर अनेक पोलीस स्टेशनला असं घडलेलं असणार आहे. म्हणजे एखादी महिला जर तक्रार द्यायला जायचं म्हटलं तर ती आता घाबरायला लागली अशा या गोष्टींमुळं की बाबा तक्रार द्यायला गेलं आणि ह्या पोलिसांनी जर आपल्याला कोणाला इकूनच टाकला असंच तर काय करायचं. म्हणजे पोलिसांची जी झडप गुन्हेगारावरती असायला पाहिजे होती, ती गुन्हेगारांवरती झडप आपल्याला पोलिसांची दिसत नाही. कसलीच झडप पोलिसांची दिसत नाही. उलट पोलिसांमधलेच गुन्हेगार झालेले आहेत, पोलीसच दलाल झालेले आहेत सगळ्या गोष्टींचे. कोणाची जागा जमीन बळकवली, एखाद्या गुन्हेगाराने बळकवली असेल, कोण तक्रार करायला गेलं, उलट त्या तक्रारदाराला दमदाटी दिली जाते, पण त्या गुन्हेगाराला काय केलं जात नाही. म्हणजे अशा पद्धतीचं सध्याचं वातावरण हे महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टींना पोलीस खातं, राजकारणी जबाबदार आहेत. परंतु पोलीस खातं
हे पोलीस खातं आहे. पोलीस खात्यानं जर मनात आणलं तर एका दिवसात सगळे गुन्हेगारांना सरळ करतील, सगळ्या राजकारण्यांना सरळ करतील. परंतु बदलीसाठी लाचार झालेले आणि दलालीसाठी आणि पैशासाठी लाचार झालेले, भडवीगिरी करणारे जे पोलीस खात्यात अधिकारी आहेत, या अधिकाऱ्यांमुळं सगळं पोलीस खातं बदनाम झालेलं आहे. 100% पोलीस खातं बदनाम नाही. काय ह्याच्यातले जे मोजके जे हा मनीषा पोकळे सारखे जे काय अधिकारी आहेत किंवा पोलीस कर्मचारी आहेत, अशा लोकांमुळे पोलीस खातं बदनाम झालंय. तर अशा लोकांना फक्त निलंबित करून चालणार नाही, तर सेवेतून बडतर्फ केलं पाहिजे, त्यांना घरी पाठवलं पाहिजे. निलंबित केलं म्हणजे काय केलं? अर्धा पगार तिला तर मिळतोयच आणि पुन्हा तिला 2 महिने 3 महिन्यांनी कामावरती घेतलं जाईल. परत दुसरीकडे कुठे गेलं तरी हेच उद्योग करणार ती. अशाच पद्धतीनं ती दलाली करणार, भाड खाणार, अशाच पद्धतीने ही कामं करणार. त्याच्यामुळं अशा लोकांना सेवेतून घरी बसवणं हाच एकमेव पर्याय उरतो. परंतु हे गृह विभाग करणार नाही. गृह विभागाला सुद्धा अशीच माणसं पाहिजेत, कारण की हप्तेखोरीमध्ये हे सगळं चालतंय. त्याच्यामुळं अशीच लोक या सगळ्या लोकांना चालत असतात. मित्रांनो, आज अशा घटनांमुळं महाराष्ट्राची आणि देशाची बदनामी होत चाललेली आहे. कुणी काही करायला लागले, कायदा हा कुणासाठी राहिलाच नाही. पैसा ज्याच्याकडे आहे त्याच्यासाठी कायदा हा खिशात आहे, किसबंदी कायदा आहे. फक्त कायदा हा गोरगरिबांवरती जोर जबरदस्ती राबवण्यासाठीच फक्त कायदा राहिलाय, असंच एकंदरीत म्हणता येईल. पोलिसाकडे मदत मागायला जायचं म्हटलं तरी मदतीऐवजी त्या माणसांना विकू टाकलं जाते. म्हणजे मानवी तस्करी असेल, अनेक काय प्रकार असतील, तर हे प्रकार बंद करणं हे पोलिसांचं काम आहे. तर अशी मनीषा पोकळे वर्दीतली दलाल पुन्हा तयार होऊ नये याच्यासाठी सरकारनं सुद्धा कठोर पाऊल उचलणं गरजेचं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.